भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमः। कृष्ण पृष्ठाय भूतले नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद
निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। आणि श्लोक कितवी? सहावा आहे का? श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 7वा आहे भगवत ज्ञान आणि श्लोक संख्या आहे 6वा। एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा। एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा। एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा। कोण म्हणणार आहे? देख ही हिंदी आहे। माझ्या मागे म्हणा एतत् या दोन प्रकृती योनिनी उगमस्थान भूतानी सृष्ट पदार्थ सर्वाणी सर्व इति याप्रमाणे उपधारय जाण अहम मी कृष्णस्य संपूर्ण जगतः जगताच्या प्रभवः उत्पत्ती किंवा अभिव्यक्तीचा उगम प्रलयः प्रलय तथा आणि अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्री मूर्ती
ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय। सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो। या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण। तात्पर्य, अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे। चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते। भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते। या उलट हे भौतिक जग केवळ चेतन शक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले। या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होते। लहान मूल हे बालपणापासून कौमार अवस्थेतून तारुण्य अवस्थेत जाते, कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो। त्याचप्रमाणे विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो। म्हणून या विराट विश्वाच्या निर्मितीकरिता एकत्र येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलतः भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंते सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत। भगवंतांचा अंश असणारे हे जीव हे गगनचुंबी इमारत, मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील, परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाहीत। विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो। भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्म आणि परमात्म्याचे कारण आहेत, म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहेत। याला कठोपनिषदात पुष्टी दिली आहे। नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरे कृष्ण। तर या ठिकाणी भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान हे अध्यायाचं नाव आहे। आणि आपण जो श्लोक वाचला हा 6वा श्लोक आहे, ज्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आध्यात्मिक आणि भौतिक शक्तींविषयी, जड आणि चेतन शक्तीविषयी वर्णन करून सांगत आहेत। आपण जे काही आपल्या दृष्टीनं पाहतो हे जड जगत आहे आणि त्याच्या पलीकडेही एक आध्यात्मिक जगत देखील आहे। आपली दृष्टी फक्त आपल्या समोर जे उपस्थित आहे किंवा आपण ज्याला पाहू शकतो तेवढंच आपल्याला दिसतंय, पण याचा अर्थ असं नाही की याच्या पलीकडे काही नाहीये। याच्या पलीकडेही असंख्य असे जगत आहेत, लोक आहेत आणि आध्यात्मिक जगत त्याला म्हटलेलं आहे। हे भौतिक जग जे आपण पाहतो आणि या भौतिक जगातील जसं समुद्राच्या काठावरती वाळूचे कण आहेत, ते वाळूचे कण कधीही आपण मोजू शकत नाही, त्याच पद्धतीनं अनंत कोटी ब्रह्मांड या भौतिक जगामध्ये आहेत। आणि सगळे जगत एकत्रित केल्यानंतर ते आध्यात्मिक जग आणि भौतिक जगाची जर मोजण्याचा प्रयत्न केला तर आध्यात्मिक जगत आहे 3/4 आणि भौतिक जगत आहे 1/4। फक्त 25% भौतिक जगत आहे। आणि जगताची निर्मिती देखील भगवंतांनी केलेली आहे। आपण म्हणत असू की आपण हे भौतिक जगत बनवलं, जसं प्रभुपाद उदाहरण देत आहेत, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या, कारखाने बांधले, पण जे पृथ्वीवरती आहे तेच घेऊन आपण बनवलेलं आहे। जसं वीट बनवली कुठून? जी पृथ्वीवरची जी माती होती ती माती झाडं, त्या झाडांना पेटवून त्या मातीला आपण शेकवून त्या विटा बनवल्या। सोन्याचे दागिने तयार केले, पण ते खनिज कुठून सापडलं? पृथ्वीतच होतं। इमारती तयार करण्यासाठी लागणारं लाकूड किंवा लागणारं लोखंड ते कुठून प्राप्त झालं? ते पण जमिनीतच होतं। पाणी, आपण म्हणतो CO2 ने पाणी तयार झालं, पण ते पाणी तयार करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड तर आपण तयार केला नाही। आणि कितीही आपण प्रगतिशील झालो या जगामध्ये तरी सुद्धा आपण धान्य उगवू शकत नाही भगवंतांच्या कृपेशिवाय। आपण चांगली माती आहे, सुपीक मातीमध्ये दाणे टाकले, मशागत केली, रोपं टाकली, जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत ते बीज उगवत नाही।
किंवा जोपर्यंत पृथ्वीची इच्छा होत नाही तोपर्यंत पृथ्वीमध्ये शक्ती न त्याशिवाय ते होत नाही. जसे जगात कोणती अशी मशीन नाही आहे ज्या मशिनीमध्ये आपण समोरून जर गवत टाकलं आणि दूध प्राप्त होणारी अशी मशीन आहे का? नाही, ती गाय आहे. भगवंतांनी प्रत्येक जीवासाठी त्याच्या त्याच्या शक्तीनुसार तयारी केलेली आहे. जेव्हा एक लहान मूल जन्माला येतं, ते मूल जन्माला येण्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था करणारे देखील भगवंतच आहेत. एक छोटीशी जी मुंगी आहे त्या मुंगीला किती लागते खायला, तिची व्यवस्था करणारे देखील भगवंत आहेत. आणि हत्तीला दररोज 2000 किलो खायला लागते. किती? 2000 किलो, 2 टन. ते 2 टन हत्ती कधी कामाला गेला नाही किंवा बिझनेस करायला गेला नाही किंवा कारखान्यात गेला नाही तरी सुद्धा भगवंत त्याचं पोट भरतात. भगवंतांनी ज्या जीवांना या पृथ्वीवरती किंवा या जगतामध्ये तयार केलेला आहे त्या प्रत्येक जीवाची काळजी भगवंत घेणार आहेत. अहम बीजः प्रदः पिता, 84 लाख योनीचे पिता देखील भगवंतच आहेत. अहम बीजः प्रदः पिता, मी सर्वांना बीज प्रदान करणारा पिता मीच आहे. आणि आपल्याला वाटतं की आपण सगळं करतोय, आपण काहीही करत नाही. फक्त भगवंतांनी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त थोडंफार इकडं तिकडं चाललेलं असतं, ऍडजस्टमेंट. रूप गोस्वामी उपदेशामृतमध्ये जे लिहितात अत्याहार प्रयासस्य, त्या ठिकाणी प्रभुपाद उदाहरण देतात. एक ठिकाणी एका चौकामध्ये जर तांदळाचं पोतं नेऊन ठेवलं तर चिमण्या येतील, पक्षी येतील, काही दाणे खातील, निघून जातील. गाय येईल, काही खाईल, निघून जाईल. पण तो मनुष्य आहे ते पूर्ण पोतच उचलून घेऊन जाणार. कशासाठी? आजच्यासाठी आणि नंतर मग गोडाऊनमध्ये ठेवून उद्यासाठी किंवा भविष्यासाठी. पण कधीही आपण इतका माणूस कष्ट करतो, इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तरी माणूस आजारी पडतो, म्हातारा होतो, त्याला कष्ट आहेत आणि त्याला तर सरते शेवटी मृत्यू आहे. प्राण्यांच्या जीवनामध्ये ते कधीही वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या पदार्थ किंवा चांगले ऐश्वर्यशाली गोष्टी खात नाहीत, तरी सुद्धा ते कधी आजारी पडत नाहीत. हे अंतर आहे. कारण आपण भगवंतांनी दिलेला जो निसर्ग आहे त्या निसर्गाच्या आधी न राहता आपण त्या निसर्गाला पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. पूर्वीच्या काळी हे मोठमोठे कारखाने किंवा वैशालय, फॅक्टरी हे काहीच नव्हते. साधी राहणी, उच्च विचारसरणी याच्यावरतीच सगळं जीवन चालायचं. आणि आज आपण जे पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये, देशामध्ये की ऑर्गॅनिक चाललंय किंवा गावाकडे चाललंय, सगळं तेच आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी. अगोदर पैसे कमवायसाठी लोक शहरात गेले, शहरात परेशान झाले, आता पुन्हा गावाकडे येऊ लागले. आणि तेच आहे ऑर्गॅनिक, हे करा ते करा, सगळं शारीरिक आपल्याला काळजी घेण्यासाठी. आणि म्हणून जे आध्यात्मिक जगत आहे त्या आध्यात्मिक जगतामध्ये पूर्णपणे भगवंतांच्या शक्तीनं चाललेलं आहे. इथं पण भगवंतांची शक्ती आहे, पण आपल्याला वाटते की आपण करत आहे. जसं आईन्स्टाईन एकदा त्याच्या प्रयोगशाळेमध्ये पोचला सकाळी, आणि प्रयोगशाळेत पोचल्यानंतर त्यांनी सगळे जे नवग्रह, सूर्याची ग्रह मालिका जी आहे त्याच्यामध्ये नेपच्यून, प्लुटो, गुरु, मंगळ, बुध हे सगळे ग्रह जे आहेत नवग्रह, ते ग्रह असलेली पूर्णपणे जी मालिका, ग्रहांची मालिका तयार केली. आणि मित्र आले, म्हटलं अरे किती सुंदर तयार केली, कुणी बनवली? म्हटलं नाही, अचानक तयार झाली. मी आज सकाळी आलो प्रयोगशाळेमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये, पाहिलं अचानक तयार झाले. म्हटलं काही सांगू नको, असं थोडी असते अचानक तयार होते. म्हटले नाही, कोणीतरी तयार केली असणार, सांग कोण तयार केली. म्हटले जरी छोटीशी ग्रह मालिका एका व्यक्तीने तयार केलेली असेल, आपोआप तयार होऊ शकत नाही, तर मग जी खरोखर जी चालणारी ग्रह मालिका आहे ती कशी आपण चालणार आहे? आपल्याला शाळेत शिकवलं जातं की मोठा एक स्फोट झाला, बिग बँग थेअरी, आणि त्या स्फोट झाला आणि स्फोटमधून हे सगळे ग्रह तयार झाले. पण असं कधी झालंय का? कुठं जर स्फोट तयार झाल्यानंतर निर्मिती होते की सगळा नाश होतो, उद्ध्वस्त होतो? एकदा जर बॉम्बस्फोट झाला, उद्ध्वस्त होतो की काही तयार होते, बिल्डिंग तयार झाली, असं झालंय का? एक बॉम्बस्फोट झाला आणि एक बिल्डिंग तयार झाली, बॉम्बस्फोट झाला किंवा एक मंदिर तयार झालं, असं कधीच होत नाही.
पण आपल्याला असे भ्रमित केलं जातं, स्फोट झाला आणि ही सृष्टीची रचना झाली. नाही, जसं आइन्स्टाईनने ती ग्रहमालिका तयार केली, त्याच पद्धतीनं जी खरोखर चालणारी ग्रहमालिका आहे ती सुद्धा भगवंतांनीच तयार केलेली आहे. पण अंतर एवढंच आहे की भगवंतांना स्वतः सगळं करावं लागत नाही. परास्य शक्तीर विदिदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. भगवंतांना स्वतः सगळंच करावं लागत नाही. त्यांच्या इतक्या शक्ती आहेत, अनंत शक्ती, ज्या कधी आपण मोजू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून भगवंतांचं नाव आहे अनंत शक्ती. आणि त्या अनंत शक्तीमुळे भगवंतांना स्वतः काहीच करावं लागत नाही. भगवंतांच्या इच्छेनुसार सगळं चाललेलं आहे. जसं बघा, कारागृहामध्ये जेल आहे. मी कोल्हापूरचा प्रसाद घेतला, महालक्ष्मी प्रसाद, आणि महालक्ष्मी प्रसाद तयार कुठं होतं? कारागृहामध्ये. प्रसाद तयार व्हायला पाहिजे मंदिरामध्ये, पण प्रसाद तयार होतो कारागृहामध्ये. किती दुर्भाग्य आहे. आणि कारागृहामध्ये कोण तयार करणारे माहित नाही. ते सगळे कैदी जे वेगवेगळ्या प्रकारचे पाप आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करून त्यांना कारागृहात ठेवलेला आहे, तिथं तो प्रसाद तयार होऊन मंदिरात जातो. ही आपली आता संस्कृती आहे. तर या कारागृहामध्ये वेगवेगळे लोक आहेत, म्हणजे पाप केलेले किंवा अपराध केलेले, गुन्हे केलेले, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. बरोबर? त्यांना सुद्धा नियम आहेत. ते कधी बाहेर फिरायला जाऊ शकतात का? संध्याकाळ झाली, चला एकदा जरा जाऊन फिरून येऊ, किंवा महालक्ष्मी दर्शन करू, किंवा रंकाळ्यावर फिरून येऊ. नाही, त्यांना नियम आहे. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही किंवा जोपर्यंत अधिकृतरित्या कोर्टाने आदेश देत नाही तोपर्यंत ते बाहेर जाऊ शकत नाहीत. ते झाले कैदी. नंबर 2, जे सगळे हवालदार किंवा जेलर, त्यांना सुद्धा नियम आहेत. तेही कधी येऊन कधी जाऊ शकत नाही. त्यांना सुद्धा वेळेवर यावं लागतं, अटेंडन्स लावावी लागते, हजेरी द्यावी लागते, आणि वेळेवर आपलं काम सांभाळावं लागतं. जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा वेळेवर यावं लागतं, अटेंडन्स द्यावी लागते. पण जे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेत त्यांना कधीही वेळ किंवा कधी त्यांच्यासाठी नियम नाही आहेत. एखादा राष्ट्रपती जर आला एका कारागृहामध्ये आणि त्याने सांगितलं हा व्यक्ती चांगला आहे, पण केन प्रकारेनं त्याचं नाव खराब झालं किंवा त्याला चुकून आरोप लागलेला आहे आणि हा सुधारण्यासाठी चांगला, याला सोडून द्या, आणि राष्ट्रपतींनी जर एक सही केली तर एकाला जर जन्मठेपेची जरी शिक्षा दिलेली असेल तरी सुद्धा त्याला सुटका दिली जाऊ शकते. का? कारण राष्ट्रपतींनी सांगितल्यामुळे. आता तसेच भगवंत हे राष्ट्रपती आहेत. एका राष्ट्राचे नाहीत, असंख्य राष्ट्रांचे राष्ट्रपती भगवंत आहेत. त्यांना कोणते नियम नाहीत. नियम आहेत आपल्यासाठी. आपण त्या कारागृहामध्ये असणारे कैदी आहोत. जे हवालदार वगैरे किंवा जेलर जे आहेत ते सगळे देवी देवता आहेत, आणि भगवंत कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. आणि म्हणून या भौतिक जगाला दुर्ग म्हटलेलं आहे. दुर्ग, किल्ला. आणि या किल्ल्याची रखवाली करणारी आहे दुर्गा देवी, जिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि ते त्रिशूळ म्हणजे 3 शूल आहेत. त्या 3 शूलांनी आपल्याला कष्ट देण्यासाठी किंवा आपल्याला ते दंड देत आहेत दुर्गा. आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश. आधी भौतिक म्हणजे दुसऱ्या जीवांपासून होणारे. आपली इच्छा नसते तरी पण दुसऱ्या जीवांपासून त्रास होतात. आपले मुलं त्रास देणार, कुत्रं त्रास देणार, कोणी नसतं तरी रात्री डास त्रास देणार. दुसऱ्या जीवापासून होणारे त्रास म्हणजे आधी भौतिक. आधी दैविक म्हणजे आपल्या हातात नाही. जसं आता महापूर, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, हे सगळे आधी दैविक क्लेश म्हटलेले आहेत. आणि आध्यात्मिक क्लेश म्हणजे स्वतःहून स्वतःला होणारे क्लेश. सगळं चांगलं आहे, खरं आपलं मन साथ देत नाही. मनाची चंचलता, मानसिक तणाव, म्हणून तर सगळे वेगवेगळे डॉक्टर अगदी फेमस झाले, सायक्रेटिस्ट. मानसिक तणाव, कारण का लोकांकडे सगळं आहे तरी सुद्धा त्यांच्या मानसिक शांती नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत जगाची पूर्ण मालमत्ता आणि संपत्ती जरी दिली तरी तो माणूस संतुष्ट होऊ शकत नाही. तर या 3 क्लेशाने ती दुर्गादेवी सदैव कष्ट देत असते. आणि म्हणून या भौतिक जगाला म्हटलेलं आहे
दुर्ग आणि दुर्गाची रक्षा करणारी दुर्गा. त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत. आपण जे पाहतो जितकेही लोक आहेत ते सगळे भौतिक जगामध्ये आहेत. अतल वितल रसातल महातल पाताल हे सगळे 7 अतल वितल तलातल महातल रसातल पाताल हे पृथ्वीच्या खाली 7 लोक. वरती भूर, त्यानंतर स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, ब्रह्माजींचे सगळे लोक जे आहेत 7 ही 14 भुवन सुद्धा भौतिक जगात आहेत. याच्या पलीकडं 14 भुवन झाल्यानंतर एक विरजा नदी आहे ज्याला आपण गंगा म्हणतो. ही विरजा नदी ज्यावेळी वामन देवाने त्रिविक्रम रूप धारण केलं त्यांच्या अंगठ्याचा स्पर्श झाला आणि ती पृथ्वीवरती प्रकट झाली. ती विरजा नदी सगळ्यात पहिला स्वर्गात आली. स्वर्गात तिचं नाव झालं अलकनंदा. तीच पृथ्वीवर आली गंगा आणि तीच पाताळात गेली भोगवती. तीच गंगा आहे. विरजा, अलकनंदा, गंगा आणि भोगवती. ती खाली पाताळात गेली. तर ती त्रिविक्रम वामन देवानी आपलं 3रं पाऊल उचललेलं त्यांच्या अंगठ्याच्या स्पर्शानं ती पृथ्वीवरती प्रकट झाली. तर ती विरजा नदी पार केल्यानंतर आध्यात्मिक जगत चालू होतं आणि त्या आध्यात्मिक जगाची सुरुवात होते सदाशिव लोक. शिवजींचा लोक आहे सगळ्यात पहिला. मग ते सदाशिव लोक पार केल्यानंतर वैकुंठ चालू होतं आणि वैकुंठामध्ये मग वेगवेगळे धाम आहेत. साकेत म्हणजे अयोध्या, नवद्वीप धाम आणि त्यानंतर गोलोक वृंदावन. तर हे जे सगळे आध्यात्मिक जगत आहेत ते 3/4 आहेत आणि भौतिक जगत 1/4 आहे. आणि या 1/4 अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आणि जर भगवंतांना इच्छा असेल तर ते किती अनंत कोटी ब्रह्मांडांना वापस भगवतधामात घेऊन जाऊ शकतात. पण आपली इच्छा नाहीये. आपण सगळे भगवंतांच्या त्या आध्यात्मिक जगतातच होतो. पण तिथं आपल्याला इच्छा झाली की आपल्यालाही रासलीला करायची आहे, आपल्यालाही भोग करायचा आहे, आपल्यालाही भगवंतांसारखा ऐश्वर्य आनंद अनुभव करायचा आहे. आणि जसं लहान मुलं आईजवळ हट्ट धरतात की मला पण स्वयंपाक करायचा, मला पण स्वयंपाक करायचा. आणि मग आईला माहित आहे की चुलीजवळ किंवा गॅस जवळ जर आली मुलं तर त्यांना पोळण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग त्यांना लहान छोटी छोटी भांडी आणि छोटा गॅस दिला जातो खेळण्यासाठी. तसा भगवंतांनी हा आपल्याला छोटा संसार दिलेला आहे. खेळत राहा, घर घ्या, भांडी घ्या, गाडी घ्या, घोडा घ्या, खेळत राहा. आणि हा जसा लहान मुलांना आपण देतो संसार तसा आपल्या प्रत्येक जीवासाठी भगवंतांनी हा दिलेला आहे संसार. आणि हा संसार अर्धाच राहणार आहे. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. आपली पण अधुरीच कहाणी आहे. कधी बोलवणं येईल सांगता येत नाही, निश्चितता नाहीये. त्यामुळे जसं लहान मुलांना आपण एक संसार देतो खेळण्यासाठी तसाच आपल्यासाठी ज्यांना इच्छा होती की आपल्यालाही भगवंतांसारखं ऐश्वर्य जगायचं होतं, आपल्यालाही भगवंत बनायचं होतं, आपल्यालाही कर्ता म्हणून जगायचं होतं, त्यांच्यासाठी हे जग दिलेलं आहे. आणि या जगामध्ये काय भेटतं आपल्याला? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष, अनुदर्शनम. प्रत्येकाचा जन्म होतो, प्रत्येकाला आजारपण आहे, प्रत्येकाला म्हातारपण आहे आणि सरते शेवटी मृत्यू आहे. खेळ संपला मग पुन्हा भगवंतांकडे. आणि तेव्हा भगवंतांकडे जाण्यासाठी जे कार्य लागतं त्याला म्हटलेलं आहे भक्ती. आणि भक्ती पैसे देऊन किंवा मोठमोठे व्रत करून किंवा मोठमोठे दान धर्म करून होत नाही. भक्ती होते आपल्या हृदयापासून. ज्यावेळी आपलं हृदयाची शुद्धीकरण होतं, हृदय शुद्ध होतं, त्यावेळी त्या हृदयामध्ये भगवंत निवास करतात. आणि ते निवास करण्यासाठी लागणारे हृदय, शुद्ध हृदय, ते शुद्ध करायचं कसं? तर ते करण्यासाठी मार्केटमध्ये साबण किंवा पावडर भेटत नाही. हृदय शुद्ध करायसाठी एरियल साबण किंवा सर्फ एक्सेल तर नाहीये. तर त्यासाठी लागतात साधू. साधू शब्दाचा अर्थ बघा. साधू म्हणजे 6 प्रकारचे जे षड रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्य, यांना धुण्यामध्ये जो लागलेला आहे तो आहे साधू. आपल्याला वाटतं साधू म्हणजे भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला,
गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या, जटा वाढवलेला ते साधू, अलख निरंजन, आपण टीव्हीवरती बघून बघून सांगणार तेच साधू आहेत. तर साधू शब्दाची व्याख्या जे 6 प्रकारचे षड रिपू धुण्यामध्ये लागलेले आहेत ते साधू आहेत. मग ते साधू कुणी असू शकतात? अमेरिकन असतील, युरोपियन असतील, घरच्या स्त्रिया साध्वी असतील, पुरुष असतील, जीन्सवरती असतील, टी शर्ट वरती असतील, कुणी असतील. साधू म्हणजे फक्त पोशाख किंवा वरच्या कपड्यांनी साधू बनत नाही. साधू म्हणजे हृदयामध्ये जे असलेले षड रिपू जे आहेत त्यांना स्वच्छ करण्यामध्ये किंवा त्यांना धुण्यामध्ये जो लागलेला आहे तो साधू. ज्यावेळी तुकाराम महाराजांची तक्रार नोंदवण्यात आली शिवाजी महाराजांकडे, आपल्या जे सालोमालो होते त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तुकाराम महाराजांची तक्रार वेगवेगळ्या ठिकाणी, पैठणमध्ये, रामेश्वर शास्त्र्यांजवळ वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केले. कुठंच यशस्वी झाले नसल्यामुळे सरते शेवटी त्यांनी पुण्याला जाऊन शिवाजी महाराजांना तक्रार केली. आणि हा जो तुकोबा अंबिले आहे हा शूद्र परिवारामध्ये जन्माला आलेला आहे. ब्राह्मण याच्या चरणी लोटांगण घालतात. हा ब्राह्मणांना दीक्षा देतो, हा ब्राह्मणांना मंत्र देतो आणि ब्राह्मण सगळे त्याच्या कीर्तनात बसून आनंद घेतात आणि हा ब्राह्मणांना उपदेश देतो. हे तर एक धर्माच्या पलीकडे किंवा धर्म नष्ट होणार अशा पद्धतीनं. तर आपणच याच्यामध्ये काहीतरी निर्णय घ्या असा आदेश प्राप्त झाल्यानंतर सालोमालोने तक्रार नोंदवली आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यातून त्यांनी आपले जे सेनापती होते त्या सेनापतींना पाठवलं देहू गावात. आणि सेनापतीला पाठवल्यानंतर त्यांनी नजराणा पाठवलेला होता आणि नजराण्यामध्ये दागिने, रेशमी वस्त्र सगळं पाठवलं मोरोपंतांकडून. आणि मोरोपंतांना पाठवलं. मोरोपंतांनी संध्याकाळच्या वेळी घरी दस्तक दिली आणि विचारलं घरी कोण आहे का? म्हटले आहे. तुकाराम महाराज तर नव्हते, पण तुकाराम महाराजांची पत्नी, 2 मुलं होती. आणि त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवलेला आहे. म्हटलं आश्चर्याची गोष्ट, कोणा गरीबाला सुद्धा इतका नजराणा, इतके दागिने, इतके वस्त्र कोणाला प्राप्त होतात का? आणि तिला वाटलं माझ्या मंगळाईची कृपा झाली आणि सगळे दागिने वगैरे घरी आले. लगेच त्यांनी दागिने, कपडे अंगावरती धारण केले. तितक्यात तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराजांनी पाहिलं दागिने आणि कपडे. तुकाराम महाराज म्हणाले, परत द्रव्य परनारी झाली विषाची ये परी, आम्हा घरी धन मूर्तिके समान. दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याचं धन आम्हाला विषाप्रमाणे आहे आणि जे धन आहे आमच्या घरी आलेलं धन हे मातीप्रमाणे, मूर्तिका म्हणजे माती, त्या मातीसारखं असल्यामुळे त्यांनी सगळे दागिने काढले, कपडे काढल्याने जमिनीवरती फेकून दिले. आणि त्यावेळी लगेच शिवाजी महाराज त्या ठिकाणी लपून बसले. सगळं पाहत होते शिवाजी महाराज काय चाललंय. मोरोपंतांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी आपल्याला नजराणा पाठवला आणि आपण घेत नाही, आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. म्हटले त्या राजमेंढ्यासमोर उभं राहून मला काय मिळणार आहे आणि मला त्याच्याकडून मागण्यासारखं काय आणि त्याला मला देण्यासारखं त्याच्याकडे सुद्धा काही नाहीये. आणि उगाच हे शरीर व्यर्थ घालवून, वेळ व्यर्थ घालून, हे हाडामासाचं शरीर त्या राजासमोर घेऊन जाऊन वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा त्यांना सांगा की जर करायचंच असेल तर एक कार्य करा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मज हीची आस. कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये काय करा? तुळशी माळ घाला कंठावरती. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास, हरीचे दास बना, हीच माझी एक इच्छा आहे. आणि हे ऐकल्यानंतर शिवबाजी लपून बसलेले होते झाडाझुडपांमध्ये, ते लगेच आले आणि तुकाराम महाराजांच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं आणि तुकाराम महाराजांना म्हणाले की आता मी काही करणार नाही, मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. म्हणले मग राजाचं काय होईल? मोरोपंतांना सांगितलं राज्य तुम्ही सांभाळा. महासाहेबांना काय सांगावं? महासाहेबांना सांगा दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शिवबा हृदयामध्ये जे दडून बसलेले शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य, त्यांच्यावर विजय मिळवण्यात शिवबा गुंतलाय आणि तुम्ही जाता घरी. तर ही पद्धती होती. हे राजे आणि हे ऋषी म्हणून शिवाजी महाराजांना शेवटचे राजश्री म्हटलेलं आहे.
कशाचीही आसक्ती नाही, धर्माप्रती धर्माचं रक्षण करणारे. धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. फक्त धर्माच्या नावाखाली मोठमोठी भाषणं दिल्यानं कधी धर्माचं रक्षण होत नाही. नेता या शब्दाचा अर्थच आहे नेत्रांनी जनतेचं दुःख पाहणारा नेता. नेता, नेत्र म्हणजे डोळा, आपल्या डोळ्यांनी जनतेचं दुःख पाहणारा नेता आहे. आणि अशासाठी साधूंची आवश्यकता आहे. ज्यावेळी असे साधू आपल्याला प्राप्त होतील त्यावेळी ते भगवंतांजवळ आपल्याला घेऊन जातील. आणि भगवंतांना जवळ घेऊन जाण्यासाठी कोणतीही धनराशी, कोणतीही किंमत द्यावी लागत नाही. भगवंतांची भक्ती भगवंतांनी पूर्णपणे निशुल्क ठेवलेली आहे. पण एकच लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे आपली श्रद्धा. श्रद्धा असणं हृदयामध्ये आवश्यक आहे. जर श्रद्धा नसेल तर त्या श्रद्धेविना कोणतंही कार्य सफल होत नाही. एक व्यक्ती इतका आजारी होता, त्यांनी वेगवेगळे औषधं, उपचार, होमिओपॅथिक, ऑलिओपॅथिक, आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी सगळी झाली औषध, त्याला ठीकच होत नव्हता. सरते शेवटी परेशान झाला आणि जंगलात गेला. जंगलात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करत होता आणि रडत होता जोर जोरात. एक साधू दिसले. साधूने विचारलं, म्हटले कशाला रडतोय, काय कष्ट आहे? म्हटले माझं जे आजारपण आहे, मी किती सगळ्या प्रकारची औषधं केली पण त्या आजारपणापासून माझी मुक्ती होत नाही. मी काय करू आता? मी एकच पर्याय आहे, या शरीराला नष्ट करणं. म्हटले काही काळजी करू नको, हे जर म्हटले औषध, आणि दररोज प्रामाणिकपणे हे औषध सकाळ, दुपार, संध्याकाळ 2-2 ही जी पुडी आहे त्या पुडीतून 2-2 चिमट खात जा, तू ठीक होशील. आणि ती पावडर दिली आणि एक 15 दिवसानंतर त्याचा आजारपण पूर्णपणे नष्ट झालं. आजारपण नष्ट झालं, व्यक्ती बरा झाला. साधूंना भेटायसाठी आला. साधू महाराज, असं कोणतं औषध तुम्ही दिलं की ज्यामुळे मी इतका ठीक झालो? म्हटले मी काही औषध वगैरे दिलं नाही, फक्त राख होती, अगरबत्तीची राख. पण तुझ्या श्रद्धेने औषध घेतल्यामुळे तुझं आजारपण कमी झाला. अगोदर जेव्हा तो औषधं घेत होता त्यावेळी तुझी श्रद्धा नव्हती, कुणी दिलंय, काय दिलंय, चला घ्यायचं म्हणून घ्यायचं. जसं डॉक्टर जेव्हा औषधं देतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात, त्या औषधामध्ये शक्ती आहे. आपल्याला माहित नाही की ते कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणतं रसायन वापरलं गेलेलं आहे, किती त्याच्यामध्ये सल्फर आहे, किती त्याच्यामध्ये गंधक आहे, किती कार्बन डायऑक्साईड आहे, कोणते खनिज वापरलेले आहेत माहित नाही. पण जेव्हा श्रद्धेने आपण जशा त्या गोळ्या आणि कॅप्सूल घेतो, ते औषधं घेतल्यानंतर आपण आजारपणातून मुक्त होतो. त्याचपणे साधू आणि संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या साधू संतांनी मार्ग दाखवल्यानंतर त्या मार्गावर आपण जर श्रद्धेने चालत जाऊ तर निश्चितपणे आपल्याला भगवंत दिसतील. आता ज्या मोठमोठ्या दिंड्या झाल्या, देहू पंढरपूर, आळंदी पंढरपूर, इतक्या दिंड्या झाल्या. त्या दिंड्यामध्ये एक पत्रकाराने विचारलं, म्हटले दिंडीमध्ये चालत येत आहे, तुम्हाला काही कष्ट वगैरे त्रास नाही का? म्हटले दिंडीमध्ये सुविधा नाही आहेत पण सुख आहे. घरामध्ये सुविधा आहे पण सुख नाहीये. तर एका वारकऱ्याला विचारलं, म्हटले तुम्ही देवाला बघितलंय का? म्हटले विठ्ठलाला. तुम्ही एवढे दिवस, 18 दिवस, 20 दिवस चालत जाता, कधी विठ्ठलाला दर्शन झालं का? किंवा विठ्ठलाने तुमच्या दर्शन तुम्हाला दिलंय का? त्यावेळी त्या वारकऱ्याने सांगितलं, गावामध्ये गावाच्या चौकात एखादं कुत्रं असतं आणि रात्रीच्या वेळी ते कुत्रं जोर जोरात ओरडू लागतं कुणातरी एका अनोळख्या व्यक्तीला बघितल्यानंतर. तर त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गल्लीतली सगळी कुत्रे जोर जोरात ओरडू लागतात. ऐकलंय कधी? एक कुत्रं भोकायला लागल्यानंतर बाजूचे कुत्रे भोकायला लागतात. का? कारण त्यांना विश्वास आहे की आपल्याच बिरादरीमधील एका कुत्र्याने एका अनोळखी व्यक्तीला किंवा चोराला बघितलेला आहे, त्याचा पाठपुरावा करायसाठी बाकीचे ओरडतात. तर त्या वारकऱ्याने सांगितलं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी विठ्ठलाला बघितलेलं आहे. आम्ही त्यांच्या चरणांचा आश्रय घेतला तर आम्हाला सुद्धा विठ्ठल निश्चित भेटेल. तो विश्वास आणि त्यालाच म्हटलेला श्रद्धा, ती श्रद्धा असणं गरजेचं आहे भक्तीमध्ये. जोपर्यंत श्रद्धा भेटत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये प्रगती होत नाही. आपल्याला कळतं आपण फार बुद्धिमान आहे, माझ्याकडे सगळं आहे, माझं सुंदरता आहे, माझ्याजवळ शिक्षण आहे, माझ्याजवळ संपत्ती आहे, माझ्याजवळ ज्ञान आहे, मला कशाला भगवंतांची आवश्यकता आहे?
भगवंत भगवद्गीतेत त्याच भगवद्गीतेत सांगतात जे 4 प्रकारचे लोक आहेत. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू भरतर्षभ. ज्ञानीचे भरतर्षभ. आर्त म्हणजे जे अगदी दुखी झालेले आहेत, संसाराला कंटाळून गेलेले आहेत, ते लोक भगवंतांना जाणू शकतात. आर्तो आर्त म्हणजे अगदी दुखी कळवळीनं जेव्हा भगवंतांकडे जातो तेव्हा तो भगवंतांना पाहू शकतो. अर्थार्थी ज्याला पैसे पाहिजे तो भगवंतांजवळ जातो. धनम देही पुत्रम देही ऐश्वर्यम देही. वा घरी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं तेच चाललेलं असतं. धनम देही पुत्रम देही ऐश्वर्यम देही धन समृद्धी देही फलम पुत्रम पौत्रादिम देही 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 देही. ते त्या पद्धतीचे लोक भगवंतांजवळ जातात. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्याला जिज्ञासा आहे का मी कष्ट भोगत आहे संसारामध्ये, भगवंत म्हणजे काय, मी या संसारामध्ये जन्माला आलो आणि कष्ट भोगण्याचं कारण काय, ज्याला जिज्ञासा आहे भगवंत म्हणजे काय, हे भौतिक जगत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अशा पद्धतीचे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि चौथे आहेत ज्ञानी, ज्यांना ज्ञान झालेलं आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवंतच सर्वांचे पालन करते आहेत, हे ज्याला ज्ञान झालेलं आहे तो भगवंतांजवळ येतो. 4 प्रकारचे लोक कोणते? आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. हे 4 प्रकारचे लोक भगवंतांजवळ येतात. आणि मग ते भगवंतांजवळ आले, भौतिक इच्छेने आले, पण त्यांना आध्यात्मिक वारसा किंवा आध्यात्मिक वाटचाल करून देण्यासाठी लागणारे साधू किंवा वैष्णव किंवा गुरु. मी असं म्हटलं की वैष्णव किंवा साधू किंवा गुरु हे शरीराने किंवा पोशाखाने तयार होत नाहीत. जसं बघा किती विटंबना आहे, जेव्हा साधू संत रस्त्यावरून जातात आपणच आपल्या मुलांना सांगतो ते बघ बाबा घेऊन जातील पकडून. मग काय आपण त्यांना आदर्श शिकवणार आहे. श्रील प्रभुपाद जे या संस्थेचे संस्थापक आहेत, जे पहिला यांचा फोटो आहे, दुसरा तर प्रभुपादांचे वडील गौरमोहन डे, त्यांच्या वडिलांचं नाव डे आडनाव, गौरमोहन नाव. कलकत्त्यामध्ये कापडाचे व्यापारी होते. कापड दुकान, कापड केंद्र, तर कापडाचेच व्यापारी होते. आणि दररोज संध्याकाळी दुकान बंद करते वेळी उंदीर कपडे खराब करणार नाहीत म्हणून प्रसाद ठेवायचे, भात किंवा खायला त्यांना उंदरांना ठेवून जायचे. आणि दररोज घरी जाताना गावातील 1-2-3 साधूंना घरी घेऊन जायचे आपल्या सोबत, साधूंना संतांना. आणि घरी घेऊन जाऊन त्यांना भोजन दररोज, एक दिवस असा नाही, दररोज त्यांना प्रसादासाठी घेऊन जायचे, प्रसाद पोटभर खायला घालायचे आणि सांगायचे माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. आता आपण जर आशीर्वाद मागितला तर काय मागणार, आमचा मुलगा डॉक्टर बनू दे, इंजिनियर बनू दे, चांगले पैसे कमवू दे. तर ते आशीर्वाद मागायचे माझा मुलगा राधा राणीचा एक शुद्ध भक्त बनू दे, हा आशीर्वाद द्या. राधाकृष्णांचा एक भक्त बनू दे, हा आशीर्वाद द्या. तर याला म्हटलेलं आहे साधू. साधू जे होते वैदिक सभ्यतेमध्ये, आजकाल आपण तथाकथित साधूंच्या जवळ जातो, ते साधू काहीतरी मग गडबड करतात, काहीतरी चुकीचं कार्य करतात आणि मग त्यामुळे धर्माचं नाव खराब होतं. साधू म्हणजे जसं शुकदेव गोस्वामींचं वर्णन आहे भागवतामध्ये, जेवढं वेळ गाईचं दूध काढण्यासाठी लागतो तितकाच वेळ साधू जायचे, भिक्षा मागायचे आणि निघून जायचे, बस. त्याला म्हटलेलं आहे माधुकरी. माधू म्हणजे माधुकरी हा शब्द मधूपासून तयार झालाय. मधू म्हणजे मध. आणि मधमाशी जशी प्रत्येक फुलावरती जाऊन काही परागकण गोळा करते, एकाच फुलाचे सगळे घेत नाही ती, प्रत्येक फुलावरती जाऊन काही काही परागकण एकत्रित करते. त्याच पद्धतीनं साधू वेगवेगळ्या घरी जाऊन भिक्षा मागून त्याचा उदरनिर्वाह करतो. त्यांना म्हटलेलं आहे साधू. साधूंची अशी मोठमोठी इस्टेट किंवा साधूंची प्रॉपर्टी जशी आपण ऐकतो, हे सगळे तथाकथित साधू आहेत. धर्माच्या नावाखाली ज्यांनी बिझनेस उघडलेला आहे. श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले 40 रुपये घेऊन, आणि तिथं गेल्यानंतर इतकं सगळं 400 किंवा 40 कोटीची संपत्ती त्यांनी तयार केली, पण येताना काही आणले नाही. तेच 40 रुपये उरलेले घेऊन आले, कारण का चालले नाही तिथं. अमेरिकेत डॉलर चालतात, त्यामुळे ते 40 रुपये घेऊन त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते वापस आले आणि
एअरपोर्टवरून चिप्पीवाड्याला जायसाठी रिक्षावाल्याला पैसे दिले. त्याला म्हटलेलं आहे साधू. एक आहे भिक्षुक आणि एक आहे भिकारी. हे दोन वेगळे वेगळे आहेत. नाव सारखंच वाटतं पण आहेत वेगळे वेगळे. भिक्षुक म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही तरी तो संतुष्ट आहे, आणि भिकारी त्याच्याजवळ जर सगळ्या जगाची संपत्ती जरी दिली तरी तो असंतुष्ट आहे. वृंदावनामध्ये आजही असे भिक्षुक आहेत, त्यांना भिक्षा द्यायसाठी 2-2 वर्ष वेटिंग लिस्ट आहे. 2-2 वर्ष थांबावं लागतं. ते अशीच कुणाची भिक्षा घेत नाहीत. भिक्षा स्वीकारण्यासाठी सुद्धा समोरचा व्यक्ती काय करतो, त्याचा काय कोणतं जॉब आहे, तो किती शुद्धतेनं देतो. कारण का आजकाल जे दान धर्म करणारे लोक आहेत ते दान धर्म कशासाठी करतात? पापाचा पैसा शुद्ध व्हावा म्हणून दान करतात. आणि ते पापाचं धन खाल्ल्यानंतर पचवायची शक्ती पण पाहिजे, आणि ते पचवणारे फक्त भगवंत आहेत. आणि म्हणून मोठमोठे जे पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये जे येतात, ह्या बाबाचं पतन झालं, हा बाबा असं झालं, हा महाराजने असं केलं. का? कारण अधर्मानी एकत्रित केलेला पैसा दानाच्या स्वरूपात स्वीकारल्यानंतर ती पचवण्याची शक्ती नसते, आणि म्हणून त्यांचं पतन होतं. हरिदास ठाकूर ज्यांच्याजवळ लक्ष हिरा म्हणून एक, हिराबाई म्हणून एक जी वैश्या होती, ती वैश्या त्यांचं पतन करण्यासाठी गेली. रामचंद्र खाननी सांगितलं, म्हटले जा, त्या हरिदासची प्रसिद्धी इतकी वाढत चाललेली आहे, तो जप इतक्या चांगल्या पद्धतीनं करू लागलेला आहे की त्याची प्रसिद्धी वाढत चाललेली आहे. हरिदास ठाकूर हे ब्रह्माजी आहेत, नामाचार्य म्हटलेलं आहे त्यांना, नामाचे आचार्य. आणि ब्रह्माजींनी कृष्ण लीलेमध्ये भगवंतांची वासरं आणि भगवंतांच्या ग्वालबाल मित्रांना लपून ठेवलेलं होतं, आणि त्याचा दंड म्हणून त्यांनी क्षमा तर मागितली, सगळं झालं, पण माझ्याकडून मोठा अपराध झाला म्हणून चैतन्य लीलेमध्ये ब्रह्माजी एका मुसलमान परिवारामध्ये ब्रह्म हरिदास म्हणून जन्माला आले. आणि ते इतका जप करायचे की त्यांची प्रसिद्धी इतकी वाढत गेली की त्या रामचंद्र खाननी सांगितलं, वैश्येला पाठवलं, म्हटले काय करा, याला तुम्ही पथभ्रष्ट करा. ती वेश्या म्हटली 3 दिवस बस झाले. म्हटले मला 3 दिवसात बघा हा हरिदास कसा हिराचा दास बनतो. पहिल्या दिवशी गेली, हरिदास ठाकूरांना सांगितली मी आलेले आहे, माझी इच्छा पूर्ण करा. म्हणले मी सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे, पण काय कर, इथं बस, मी दररोज 192 माळा 3 लाख जप करतो. मी किती? 3 लाख भगवंतांचं नामस्मरण करतो, आणि ते नाम जप पूर्ण झाल्यानंतर मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहे. पहिला दिवस झाला, थकली, निघून गेली. दुसरा दिवस तेच वाक्य, तू आली, चांगला आहे, बस, माझा जप राहिला, जप पूर्ण झाल्यानंतर मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. दुसराही दिवस असाच गेला. तिसऱ्या दिवशी तिला झोप येऊ लागली, पेंगू लागली ती, आणि झोपेत तिच्या मुखातून भगवंतांचं नाव येऊ लागलं, आणि ती भगवंतांचं नामस्मरण करू लागली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ती महामंत्र जप करू लागली, आणि एकदम जागी झाली खडबडून, आणि तिला कळालं, अरे म्हटलं मी किती मोठी अपराधी आहे. अशा साधूच्या चरणी मी या साधूला पथभ्रष्ट करण्यासाठी आलेली होती, आणि भगवंतांनी मला क्षमा करायला, रडू लागली जोरजोरात. हरिदास ठाकूर म्हटले मला तुझी इच्छा माहीत होती, तो कोणत्या इच्छेने इथं आलेली होती, पण तुला भक्त बनवणं हा माझा उद्देश होता. आणि म्हटले जपमाळ घे. त्यांनी आपली जपमाळ दिली, आणि म्हटले तुलसी महाराणी आहे, तुलसी महाराणीला 3 वेळा प्रदक्षिणा कर, तुझे पापानं एकत्रित केलेली जी धनराशी किंवा संपत्ती आहे ती संपत्ती गरिबांना, ब्राह्मणांना, सगळ्यांना वाटून दे, आणि तो वापस ये. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुळशी महाराणीला प्रणाम कर, आणि दररोज 1 लाख जप कर, 64 माळा. आणि तिला नाव दिलं लक्ष हिरा. हिरा काय झाली? लक्ष हिरा. तर याला म्हटलेलं आहे साधू, जे कधीही आपल्या स्वार्थासाठी कोणतंही कार्य करत नाहीत, आणि मग असे शुद्ध साधू आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचवतात. आणि भगवंतांजवळ घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपला जय जयकार करत नाहीत. ते कधी सांगत नाही की मी भगवंत आहेत. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्तथा भाव्यत एव सद्भी
किंतु प्रभोर्या प्रिय एव तस्य वंदे गुरु श्री चरणारविंदम. शास्त्रामध्ये सांगितलंय साक्षात हरित्वेन, हे जे गुरुजन किंवा साधू जे आहेत साक्षात हरिप्रमाणे आहेत आणि त्यांचा आपण जय जयकार किंवा त्यांची स्तुती किंवा त्यांचा आदर आपण भगवंतांप्रमाणेच केला पाहिजे. त्यांची जे गुरु किंवा साधू जे आहेत भगवंतांप्रमाणेच ते आहेत, पण भगवंत नाही आहेत. भगवंतांप्रमाणे त्यांचा आपण आदर करतो, पण त्यांना भगवंत म्हणून कधी घोषित करत नाही. पण या जगामध्ये किती लोक साधू बाबा जे बनतात स्वतःलाच भगवंत म्हणून घोषित करतात. तेच देव बनून जातात, तेच भगवंत बनतात. ते कधी आपल्या अनुयायांना सांगत नाहीत की मी भगवंत नाही आहे, मी भगवंतांचा एक दास आहे. जसं मोहम्मद पैगंबर म्हणाले, आय एम द मेसेंजर ऑफ गॉड, मी भगवंतांचा संदेशवाहक आहे. जीसस क्राइस्ट म्हणाले, आय एम द सन ऑफ गॉड, मी भगवंतांचा पुत्र आहे. पण भगवंतांनी भगवद्गीतेत छाती ठोकून सांगितलं की मी भगवंत आहे. भगवंतांनी स्पष्ट केलं, राम कृष्ण हरी नरसिंह वामन हे भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत आणि हे भगवंत आहेत. कुणीही व्यक्ती साधारण मनुष्य भौतिक जगात जन्म घेतलेला भगवंत बनू शकत नाही. आणि त्यांचे मग आंधळे जे भक्त असतात, ज्यांना ज्ञान नसतं, तेव्हा अशा तथाकथित बाबा आणि साधू लोकांच्या मागे जाऊन त्यांनाच भगवंत म्हणून स्वीकारतात आणि भगवंतांना बाजूला ठेवून त्यांनाच ठेवतात आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये. आणि मग अशा साधूंचं पतन झालं, काही चुकीचं कार्य त्यांनी केलं, मग धर्माच्या नावाखाली संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण पृथ्वीवरती धर्माचं नाव खराब होतं. बघा धर्म किती चुकीचा धर्म करणारे आहेत लोक. आणि म्हणून त्याच्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे. जे साधू आणि संत भगवंतांना पर्यंत पोहोचवणारे राम कृष्ण हरी, आपल्याजवळ ही भगवद्गीता, महाभारत, रामायण, 108 उपनिषद, पुराण, 4 पुराण, वेद, 18 पुराण, 4 वेद जे आहेत, हे सगळे काय सांगतात? भगवंतांविषयी सांगतात. भगवंत इतके स्वस्त नाहीत की कोणत्याही गल्लीमध्ये जन्माला येतील. हे भगवंतांचा अवतार आहे, जन्माला आले, साक्षात भगवंत आहेत, हे महाराज साक्षात देव आहेत. नाही, चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी अवतरित झाले. कृष्णाचा अवतार, कृष्ण भक्ती देण्यासाठी, कृष्णाचं नाव देण्यासाठी 500 वर्षापूर्वी अवतरित झाले. एक्झॅक्ट जर म्हटलं 537 वर्षापूर्वी. आणि त्यांची भविष्यवाणी आजपासून लाखो वर्षापूर्वी केलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये 5000 वर्षापूर्वी केलेले 11व्या स्कंदामध्ये. कृष्ण वर्ण त्विषा कृष्ण सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंतीही सुमेधसः. असे भगवंत अवतरित होतील की ते अस्त्रशस्त्र घेऊन नाही येणार, तर ते कशाने? आपलं नाव देण्यासाठी येणार. मीराबाई म्हटली, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो ना कोई. आणि हेच कोपीन धारण करून संन्यास ग्रहण करतील, मीराबाईंनी सांगितलं. मग ते मत्स्य पुराण, कल्की पुराण, मार्कंडेय पुराण, स्कंद पुराण सगळ्या ठिकठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे भगवंतांच्या अवताराविषयी. तर भगवंत अवतार घेण्या अगोदर लाखो वर्षापूर्वी त्यांची भविष्यवाणी केली जाते. आणि तेच भगवंत या कलियुगामध्ये जर त्यांना प्राप्त करायचं असेल तर त्यांच्या नावामध्ये ते अवतरित झालेले आहेत. भागवतच्या 11व्या स्कंदात वर्णन करण्यात आलेलं आहे, कृते यध्यायतो विष्णुम त्रैतायाम जितो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौ तद्धरी कीर्तनात. कृते यध्यायतो विष्णुम, कृत म्हणजे सत्ययुग. सत्ययुगामध्ये भगवंतांची प्राप्ती व्हायची, भगवंतांची ध्यान अवस्थांमध्ये ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय भक्तगण ध्यान करायचे. कृते यध्यायतो विष्णुम, विष्णूचं ध्यान केल्यानंतर भगवंतांची किंवा विष्णूची प्राप्ती व्हायची. त्रैतायाम यजतो मखै, त्रैतायुगामध्ये मोठमोठे यज्ञ हवन केल्याने भगवंतांची प्राप्ती व्हायची. द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंतांच्या अर्चा विग्रहांची, मूर्तींची पूजा केल्याने भगवंतांची प्रार्थना व्हायची. कलौ तद्धरी कीर्तनात, आणि तीच भगवंतांची प्राप्ती कलियुगामध्ये भगवंतांचं नाम संकीर्तन केल्यामुळे होते. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार,
भगवंतांनी या कलियुगामध्ये अवतार घेतलेल्या कशामध्ये? नावामध्ये. आणि म्हणून सांगितलं नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. ही जन्म जन्मांतरीची पाप जे नष्ट होतात ते कशामुळे नष्ट होतात? जप केल्यामुळे किंवा नाम संकीर्तनामुळे. आणि म्हणून कलियुगामध्ये या नाम संकीर्तनाला इतकं महत्व दिलेलं आहे. आपण ध्यान करू शकत नाही. जर सांगितलं तुम्हाला ध्यान करा, होणार आहे ध्यान? ध्यान करायला बसून कधी झोप लागणार? कळणार सुद्धा नाही. आणि सांगितलं की ध्यान करा, दुसरेच विचार येणार. सांगितलं मांजराचं ध्यान करू नका, पहिला मांजरच दिसणार ध्यान करताना. त्यामुळे कलियुगामध्ये हा ध्यान धारणा नाहीये. द्वापरे परिचर्यायाम, मोठमोठ्या मंदिरामध्ये अर्चना केली जाते. जर त्या नियमांचं जर पालन केलं तर बाथरूमच्या बाजूलाच बसावं लागेल. नाकाला स्पर्श झाला आंघोळ करा, शरीराला स्पर्श झाला आंघोळ करा, आचमन करा, सोहळ्यामध्ये राहा. त्यामुळे अशी आपण पूजाही करू शकत नाही किंवा यज्ञ करू शकत नाही. त्रैतायाम विजेतो मख, यज्ञामध्ये अगोदर आपण फक्त वाचतो पेपरमध्ये की मंत्राग्नी दिला, शब्द ऐकला असेल किंवा वाचला असेल. त्यांच्या मुलांनी त्यांना मंत्राग्नी दिला. मंत्राद्वारे अग्नी प्रकट केली जाते, त्याला म्हटलं जातं मंत्राग्नी. मंत्र अधिक अग्नी म्हणजे मंत्राग्नी. आजकाल वेगवेगळे टायर, ट्यूब, रॉकेल, कापूर पहिलाच तयारीत ठेवलं जातं. कुठं आहे शक्ती? कारण काही इतके शुद्ध मंत्र नाही आहेत, शुद्ध साधू नाही आहेत किंवा शुद्ध ते यज्ञ करणारे नाही आहेत. हवनाला लागणारी सामग्री शुद्ध नाहीये. तूप भेटणार आहे का शुद्ध? सगळा डाळला आणि वनस्पती त्याच्यानेच तर सगळं तयार झालंय. आणि लिहिलं तर असं शुद्ध गाईचे तूप, पण गाईचा एक थेंब तरी ते दुधात असतो की नाही माहित नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये युगधर्म सांगितलेल्या भगवंतांचं नामस्मरण. आणि ते नामस्मरण करण्याची पद्धती आहे जप माळेवरती प्रत्येकाने जप करणं. संख्यापूर्वक नाम गान नतीभी कालावसानी कुतव. माळ जप माळ का सांगितलेलं आहे? सण वाटते ओ महाराज आम्ही एवढं भगवंतांचं नाव घेतो, सुटतच नाही भगवंतांचं नाव. म्हणतो आपण, खरं घेतो का कधी नाव? काही कष्ट झाल्यानंतर भगवंतांचं नाव यायला पाहिजे. पायाला लागल्यानंतर काय येते? आई ग, पहिला आई आठवते, भगवंत आठवत नाही. आणि ते भगवंत आठवण्यासाठी सगळ्यांना वाटते की भगवंतांनी सांगितलंय भगवद्गीतेत अंतकालेचे मामेव, मरतानाच नाव घ्या भगवंतांचं. मग आतापासून कशाला? आत्ताच येत नाही तर मरतेवेळी थोडी येणार आहे. मरतेवेळी आठवण येते सगळी, कुठं कुठं काय काय लपून ठेवलंय. शेताचं काय होईल, माझ्या तिजोरीचं काय होईल, माझा पितळेच्या हंड्याचं काय होईल, चांदीची अंगठी, सोन्याची चेन त्याचं काय होईल, त्याची चिंता असते. भगवंतांचं स्मरण जर म्हटलं एका विद्यार्थ्याने की वर्षभर शाळेला जाणार नाही, खरं परीक्षेत पास होणार आहे काय? असं नाही. वर्षभर जर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन पास होणार. जर आपण आत्तापासून त्याची तयारी केली तर भगवंतांचं नाव घेण्यासाठी आपल्याला भगवंत मदत करतील. आणि त्यासाठीच भगवंतांचं नाव घेणं आणि भगवंतांचं नामस्मरण म्हणजेच भगवंतांची भक्ती आहे. वेगळं काय करायची गरज नाही. लोकांना वाटतं अरे जप करणं म्हणजे घरदार सोडावं लागतं की काय? काही सोडायची आवश्यकता नाही. जिथं आपण आहोत तिथं स्थळी काळी पाषाणी हरिमुखे म्हण पुण्याची गणना कोण करी. आता जप करणारे भंडारी परिवार इथंच आहे, कुठं घरदार सोडून गेले का? फक्त जप केले, भगवंतांना आणले, भगवंतांची भक्ती चालू केले. खरं व्यवसाय आहे, घरदार आहे, कुटुंब आहे. त्यामुळे भगवंतांना आपण सोडण्याऐवजी आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा आपण कुणाला एक ऍड करतो किंवा वाढवतो ती म्हणजे भक्ती आणि भगवंत आहेत. तर भगवंतांचं नामस्मरण आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण या कलियुगामध्ये भगवंतांची प्राप्ती या नाम संकीर्तनाद्वारेच होऊ शकते. हा एकच पर्याय आहे. कली संतरण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नामनाम कली कल्मशनाशनम नातर परतोरुपाय सर्व वेदेषु दृश्यते. ब्रह्माजी नारदांना सांगतात की संपूर्ण वेद पुराण सगळेचा अभ्यास करून झाला आणि सगळ्याचा सार कलियुगामध्ये एकच आहे, भगवंतांचं नामोच्चारण. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे महामंत्र, मोठा मंत्र आहे.
मनत्रायते इति मंत्र, मनाला तारणारा हा मंत्र आहे. बघा, जेव्हा जप करतो व्यक्ती तेव्हा आनंदी होतो, भगवंतांची समाधान प्राप्त होतं. भगवंतांची भक्ती समाधान देणारी आहे आणि तीच भगवंत त्या नावाच्या रूपामध्ये आपल्या जिभेवरती आणि जिभेवरती नृत्य करू लागतात आणि तेच भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि आपल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करतात. तर अशा भगवंतांचं आपण परतफेड तर करू शकत नाही, त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे. ऑक्सिजनचं बिल आले का कधी? घरी आले ऑक्सिजनचं बिल? 20 वर्ष 25 वर्ष आपण एवढा श्वास घेतला. पाण्याचं बिल आले का? पावसाचं भरपूर एवढा पाऊस पडाल, कधी बिल आले? कधीच नाही. सूर्यप्रकाश दररोज उगवतो, कधी बिल दिले का? लाईट बिल एवढा आलं सूर्याचा प्रकाश? कधीच नाही. त्याची एकच परतफेड आपण करू शकतो, भगवंतांचं नामस्मरण करून, भगवंतांची भक्ती करून. आणि जे भगवंतांनी दिलेलं आहे त्याची परतफेड तर आपण करूच शकत नाही, पण भगवंतांचं नामस्मरण करून, त्यांचं चिंतन करून, त्यांचं भजन करून आपण त्या दिलेल्या कार्याला आपण परतफेड म्हणण्यापेक्षा स्वतःच आपण समाधानी राहू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्र की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.